विद्यार्थी मित्रांनो, आपण औपचारिक पत्रलेखन पाहिलं, पण त्याच्याच जोडीला आणखी एक अनौपचारिक पत्रलेखन पण असतं. म्हणजे ह्या दोन पत्रांपैकी कोणतंही एक पत्र तुम्हाला लिहायचं आहे. एक जाहिरात दिली जाईल त्याच्याप्रमाणे त्याच धर्तीवरती तुम्हाला औपचारिक पत्र लिहायचं आहे आणि अनौपचारिक पत्र लिहायचं आहे. तर आपण याच्या आधी जे पत्र पाहिलं ते आपण एका नर्सरीला त्यांच्या व्यवस्थापकांना पत्र लिहिलं होतं आणि त्या व्यवस्थापकाने आपल्याला मदत केली असं आपण समजूया. म्हणजे त्यांनी आपल्याला जी रोपं हवी आहे ती सगळी रोपं दिली, त्यामुळे त्यांना धन्यवाद तर म्हणायला पाहिजे. म्हणजे त्यांचा एक ह्या जो त्यांनी उपक्रम राबवला त्या उपक्रमाचं अभिनंदन करणं फार रास्त आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आपण त्यांना अभिनंदनपर एक पत्र आपण लिहूया. ते कसं लिहूया ते पाहूया. नेहमीप्रमाणेच पत्रलेखनाची जी सुरुवात आहे ती आपण दिनांकानेच करणार आहोत. जे काही तारीख असेल, तुमचा पेपराची मी तारीख घेतोय 20 फेब्रुवारी 2026. आता एक लक्षात घ्या, मगाशी आपण पत्रलेखन करताना एक विशिष्ट अशी त्याचा भाषा वापरली. मी मगाशीच म्हणालो की औपचारिक पत्रामध्ये एक शिष्टाचाराची भाषा आहे. प्रति, माननीय हे शब्द येतात. कृपया, विनंती, म्हणजे आर्जवपूर्वक भाषा तुम्हाला औपचारिक पत्रामध्ये वापरायची आहे. अनौपचारिक पत्रामध्ये थोडीशी शीतलता आणली तरी चालेल, म्हणजे सूट असली आहे तुम्हाला. तिथे थोडंसं भाषेचं असं बंधन नाही, तरी सुद्धा आपण आता पत्र लिहिणार आहोत. ते पत्र त्याच व्यवस्थापकांना, म्हणजे ज्यांनी आपल्याला त्या निसर्ग नर्सरी आहे त्यांनी जी आपल्याला रोपं दिली त्यांना दिलं, किंवा त्यांनी तो उपक्रम राबवला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये किंवा मुफ्त मध्ये सवलतीच्या दरात, तर त्यांना अभिनंदन पत्र आपण कसं लिहायचं ते बघूया. आता इथे लिहिताना प्रति वगैरे लिहायची काही गरज नाही. तुम्ही सुरुवात डायरेक्ट सन्माननीय, त्या व्यक्तींचं नाव माहिती असेल तर उत्तम आहे. सन्माननीय जे काय असेल, व्यवस्थापक ते ज्या निसर्गाचे आहेत, म्हणजे ज्या नर्सरीचे आहेत, तो त्याचा पत्ता. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला दोन्ही तुम्हाला पत्रामध्ये मायना लिहिणं फार महत्वाचं आहे. त्याचा ईमेल आयडी दिला आहे, तो ईमेल आयडी जी काही निसर्ग ईमेल आयडी इथे तुम्हाला तिचा लिहिणं फार गरजेचं आहे. मी मगाशी तुम्हाला लिहून दाखवला होता त्याप्रमाणे तो ईमेल आयडी पेपरामध्ये जसा दिलेला आहे त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी इथे लिहायचं आहे. आणि यांना इथे आपण जसं इथे मगाशी म्हणालो तसं इथे सस्नेह नमस्कार म्हणायचं आहे. लक्षात घ्या, मोठ्या माणसांना आपण अनौपचारिक पत्र लिहिताना नमस्कार म्हणतो, सस्नेह नमस्कार, विनंती, विशेष. आपले आई बाबा असतील त्यांना तीर्थरूप म्हणतो, आजी आजोबांना तीर्थ स्वरूप म्हणतो. आपल्या जे जवळचे नातेवाईक आहेत, मी काका, मामा, आजी, इतर भावंड आहेत, त्यांना आपण प्रिय म्हणतो. तर याला हा झाला याचा मायना. तर लक्षात घ्या, सस्नेह नमस्कार म्हणून हा एवढा तुम्ही पत्र मायना लिहिलात. पुन्हा याला 2 गुण आहेत. हे त्या लक्षात मुलांनो की तुम्हाला पत्रलेखन मी मगाशी का म्हणालो फार महत्वाचं आहे, तर यासाठी की अधिकाधिक गुण देणारा प्रश्न आहे हा. सस्नेह नमस्कार झालं की आपल्याला सुरुवात डायरेक्ट पत्राला करायचीच आहे. 2 ओळी जागा सोडा. सस्नेह नमस्कार. इथे तुमची पुन्हा ओळख द्या त्यांना की तुम्ही कोण. मग त्यांना कसं असतं, त्यांच्याकडनं आपण रोपं घेतली, पण ती रोपं घेतल्यानंतर अनेक जण रोपं घेणार आहेत. त्यामुळे तुम्ही कोणी सुरुवातीला ओळख करून द्यायला हवी ना, की याचं आहोत आम्ही आणि तुमच्याकडून आम्ही ह्या पद्धतीने ती रोपं मिळवली, किंवा तुमच्याकडून जी रोपं आम्हाला मिळाली, जी काय आली असेल, 50 रोपं आली असतील, 20 रोपं आली असतील, त्याची इथे ओळख करून द्या. सस्नेह नमस्कार. मी मगाशी आपण काय लिहिलं होतं, अक्षय जोगळे. मुलांना मी पुन्हा पुन्हा सांगतो, हे नाव मी तुमच्या फक्त उदाहरणादाखल घेतलेलं आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला जे नाव दिलेलं असेल त्याच नावाचा उल्लेख इथे करा. जर नावाचा उल्लेख नसेल तर लक्षात घ्या अ ब क लिहा. पण कृपया करून कुठेही पेपरामध्ये आपल्या स्वतःच्या नावाचा नामोल्लेख करू नका. हा, मी अक्षय जोगळे. बघा मी याला ऑर दिलाय, लक्षात आलं. मी अक्षय जोगळे. ज्या शाळेचं आहे त्या शाळेचं सगळं नाव लिहा, विद्यार्थी प्रतिनिधी, शाळा कोणती तुमची ते लिहा. आणि मग इथे सांगा कोणत्या दिवशी तुम्ही तो वृक्षारोपण कार्यक्रम राबवला. लिहा दिनांक. आता पत्र बघा, आपण
लिहितो आहे 20 फेब्रुवारीला, याचा अर्थ आपण 20 फेब्रुवारीच्या आधी तो कार्यक्रम राबवलेला असला पाहिजे, एवढी तुम्हाला जाणीव असायला पाहिजे. तर 15 फेब्रुवारी कोणती तारीख टाका 20च्या आधीची, 15 फेब्रुवारी रोजी आमच्या शाळेत माननीय मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली, एक लक्षात घ्या, शाळा म्हटली की तिथे मुख्याध्यापक ही व्यक्ती फार महत्वाची आहे. त्यामुळे माननीय मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांना लक्षात घ्या, पेपर लिहिताना ह्या काही चुका शब्दांच्या होतात, अक्षरलेखनाच्या होतात. जसं आता माझं माननीय मुख्याध्यापक राहिलं होतं, तर एक लक्षात घ्या, लिहिताना आधी मनात म्हणा, विचार व्यक्त करा आणि मग तो कागदावरती उतरा, मग तुमच्या चुका होत नाहीत लेखनातल्या. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे बघा, आता मी काय म्हटलं, 15 फेब्रुवारी रोजी आमच्या शाळेत माननीय मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. आता तुम्ही मला सांगा, ह्या कार्यक्रमाला तुम्ही कोणाला तरी प्रमुख पाहुण्याला बोलवलं असेल, मग त्या प्रमुख पाहुण्याचं नाव लिहा. मग प्रमुख पाहुण्याचं नाव लिहिताना ती व्यक्ती एक सामाजिक कार्यकर्ता असली पाहिजे किंवा एखादी कोणती प्रतिष्ठित व्यक्ती असली पाहिजे. जर नाव नाही आठवलं तर तुमच्या पुस्तकात धड्यामध्ये अनेक लेखक आहेत, त्या लेखकांपैकी कोणाचं तरी नाव लिहा. तेही नाही नाव आठवलं तर तुमच्या कोणत्याही काकाचं नाव लिहा, मामाचं लिहा, मित्राचं लिहा. घेण्यात आला यावेळी त्यांना फक्त म्हणा, यावेळी समाजसेवक, वृक्षारोपण, काही म्हणा, समाजसेवक म्हणा किंवा वृक्षमित्र म्हणा. एक लक्षात घ्या, ज्या कार्यक्रमासाठी आपल्याकडे कार्यक्रम हा आहे त्या कार्यक्रमाच्या संदर्भातलीच व्यक्ती त्या ठिकाणी बोलवणं गरजेचं आहे. म्हणजे त्याचं तुम्ही लिखाण केलं तर नक्की तुमच्या या पत्राला अधिक प्रमाणामध्ये परीक्षकाकडून गुण दिले जातील, कारण त्याला कळेल की हा जो लिहिणारा विद्यार्थी आहे किंवा कोणतीही विद्यार्थिनी आहे, तिला कळतंय की कोणत्या कार्यक्रमाला कोणाला बोलवावं. म्हणून समाजसेवक, वृक्षमित्र लिहा. काय लिहा, श्रीयुत रवी भोसले. कोणी बघायला येत नाही, पण लिहिणं गरजेचं आहे मुलांना. आलं लक्षात? आता रवी भोसलेंनी काय केलं, वृक्ष कार्य घेण्यात आला. यावेळी समाजसेवक रवी भोसले, वृक्षमित्र रवी भोसले हे उपस्थित होते. त्यांनी आम्हाला उत्तम असं मार्गदर्शन केलं. ते काहीतरी बोलणार किंवा त्यांच्या शुभ हस्ते आम्हाला बक्षिसं देण्यात आली. हे जे तुम्हाला इथे मत मांडायचं आहे, हे मत, हे तुमचं मत आहे. इथे ओळख झाली, तुमचं मत कार्यक्रमाचं. या इथे तुम्ही काहीही लिहू शकता, पण लिहिणं गरजेचं आहे. ओके. आणि यानंतरचा शेवटचा परिच्छेद आहे, आपण त्यांना पुन्हा त्यांचं अभिनंदन करणार आहोत. आपण असेच समाजोपयोगी कार्यक्रम करून समाजाला जो हातभार लावत आहात, तो कौतुकास्पद आहे. हे लक्षात ठेवा, कारण अशी माणसं, यांचं कौतुक होणं फार गरजेचं आहे, जे समाजाचं ऋण फेडतात. त्यामुळे हे वाक्यरचना फार महत्वाची. आपण असेच समाजोपयोगी कार्यक्रम समाजाला, आपण असेच समाजोपयोगी कार्यक्रम करून बघा, इथे माझं राहिलं बघा, करून समाजाला जो हातभार लावत आहात तो खरंच कौतुकास्पद आहे, स्पृहणीय आहे, उल्लेखनीय आहे. कुठलाही शब्द वापरा. लक्षात ठेवा, मराठी भाषेमध्ये तुम्हाला लिखाण करताना भाषेची जराही कमतरता पडली नाही पाहिजे. मराठी भाषेत खूप सुंदर सुंदर शब्द आहेत, ते सुंदर सुंदर शब्द टाका. तुम्ही जितके अलंकारिक शब्द किंवा जेवढे अत्यंत जवळचे शब्द टाकाल तितके तुम्हाला अधिक गुण या प्रश्नांमध्ये मिळतील. मी असं म्हणत नाही की पत्रलेखनामध्ये तुम्ही बातमी लेखन कराल, पुढे जाऊन जाहिरात लेखन कराल किंवा आणखीन कथा लेखन कराल, त्या प्रत्येकाच्या उत्तरामध्ये तुम्हाला अशी शब्दांची प्रेरणी करता आली पाहिजे. लावत आहात तो खरंच
स्पृहणीय आहे. माहिती म्हणा आपल्या या पुढील कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा. तुम्ही असेच कार्यक्रम पुन्हा राबवावे आणि आम्हाला उपकृत करावे. आलं लक्षात? म्हणजे इथे आपण त्यांना त्यांचं कौतुक करणं महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, जेव्हा अभिनंदन पत्र लिहाल त्या या ठिकाणचा जो मुद्दा आहे त्या व्यक्तीचं कौतुक करणं या ठिकाणी महत्वाचं आहे. इथे आपण जो कार्यक्रम घेतला तो कार्यक्रमाबद्दल त्यांनी आपण सांगितलं इथे आपण काय काय केलं ते, पण या कार्यक्रमासाठी त्यांनी जी मेहनत घेतली आहे, त्यांनी ज्या काही कामं केलीत त्याचं या ठिकाणी कौतुक होणं फार महत्वाचं आहे. मुलांना लक्षात घ्या, हे एवढं तुम्हाला 3 गुण मिळणार आहेत. किती? 3 गुण. तर तुम्हाला हे मुद्दे पकडून ही मतं त्या ठिकाणी ह्या पत्रामध्ये टाकायची आहेत. राहता राहिला शेवटचा तुमचा नम्र. आता कृपाभिलाषी नका टाकू, कारण आपल्याला कृपा झाली त्यांची. जेव्हा सुरुवातीला आपण औपचारिक पत्र लिहिलं तेव्हा त्यांनी आपल्याला मोफत मध्ये काही रोपं दिली, पण आता आपण नम्र म्हणूया त्यांना. तुमचा नम्र अक्षय जोगळे. मग सारखंच बघा, लक्षात घ्या, या ठिकाणी तुमच्या एक लक्षात येत असेल की हा जो वरचा महिना आणि हा खालचा महिना सेम आहे. हे बघा, हे 2 गुण, हे 3 गुण हे तुमचेच आहेत, तुमच्या हातचेच आहेत. म्हणजे तुम्हाला त्याच्यापासून कोणी सुद्धा रोखू शकत नाही. फक्त लिहिणं महत्वाचं आहे. अक्षय जोगळे, स्पेलिंग लिहा अक्षय जोगळेची. आणि लक्षात ठेवा, ईमेल आय डी लिहिताना तो अल्फाबेटिकली म्हणजे स्मॉल लेटर मध्येच लिहायचा आहे. कोणीही सुद्धा तो कॅपिटल मध्ये लिहू नका. तुमच्या प्रत्येकाचा ईमेल आय डी असेल .com जे आहे ते फुल्ली मग सारखं सेम. शाळेचं नाव असेल तर शाळेचं नाव लिहा. इतकं सोपं पत्र आहे. या पत्राला इथे हा शेवटचा महिना तुम्हाला 1 गुण देईल. असे 2 आणि 3 5 आणि हा 1 6 असा 6 गुण तुम्हाला या औपचारिक पत्रामध्ये मिळतील. सॉरी, माफ करा, अनौपचारिक पत्रामध्ये. औपचारिक आपण बघितलं, हे अनौपचारिक पत्र आहे. तर मुलांनो, निश्चितच या 2 पैकी कोणतंही पत्र तुम्ही लिहा. मला आनंद वाटेल की तुम्हाला या पत्रामध्ये अधिक गुण मिळतील.